पर्यावरण संवर्धनासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या वननेस वन निसर्गासोबत समरसता अभियानाच्या 6व्या टप्प्याचे आयोजन देशभरात करण्यात आले। देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील तब्बल 650 ठिकाणी एकाच वेळी हा उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये लाखो श्रद्धाळू आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेत सुमारे 5,50,000 रोपांची लागवड केली। निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या आशीर्वादाने या महाअभियानाचे आयोजन करण्यात आले। प्रदूषण आत असो किंवा बाहेर दोन्हीही हानिकारक आहे या बाबा हरदेव सिंहजी यांच्या संदेशातून प्रेरणा घेत पर्यावरण संवर्धनासोबतच मानवी चेतना आणि निसर्गाप्रती जबाबदारी जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। संत निरंकारी मिशनच्या पुणे झोन अंतर्गत पिंपळगाव खडकी, भवरापूर, कोरेगाव मूळ, खुडबाव आणि पाषाण सुतारवाडी या 5 ठिकाणी या अभियानाचे आयोजन करण्यात आले। या 5ही ठिकाणी मिळून यावर्षी तब्बल 10,300 रोपांची लागवड करण्यात आली। यावर्षी पिंपळगाव खडकी ग्रामपंचायत पिंपळगाव खडकी अंतर्गत सेक्टर आळेफाटा या ठिकाणचा नवीन वननेस वन स्थळ म्हणून समावेश करण्यात आला। तब्बल 1,52,460 चौरस फूट क्षेत्रात 5,000 रोपांची लागवड करण्यात आली। संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखाजी यांनी सांगितले की ऑगस्ट 2021 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाने आता देशव्यापी जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले आहे। देशातील विविध राज्यांमध्ये 650हून अधिक वननेस वन स्थळांवर श्रद्धाळू आणि सेवादारांकडून वृक्षांची लागवड करण्यासोबतच त्यांचे संरक्षण आणि संवर्धनही केले जात आहे। पर्यावरणाचे रक्षण ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून वृक्षांचे संगोपन आणि निसर्गाचे संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या अभियानातून देण्यात आला। संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून पिंपळगाव खडकी ग्रामपंचायत हद्दीमध्ये वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम या ठिकाणी हाती घेण्यात आलेला आहे, मी प्रथमतः ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं संत निरंकारी मंडळाच्या सर्व महात्म्यांचं, त्यांच्या सर्व सेवा दलातील सहकाऱ्यांचं ग्रामपंचायतच्या वतीने धन्यवाद देतो। कारण आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये सामाजिक काम करणं किंवा निसर्ग संवर्धनाचं काम करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हे। आज सुमारे 3-4 एकर क्षेत्रावरती यांनी त्या ठिकाणी 5 ते 6 हजार झाडांची लागवड करण्याचं त्या ठिकाणी ध्येय ठेवलेलं आहे आणि हे फक्त झाडं लावणार नसून तर ते 3 वर्ष त्यांचं संगोपन देखील करणार आहे। हे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे। शासकीय स्तरावर देखील वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत असतात, परंतु ते वृक्ष जगतातच याची खात्री त्या ठिकाणी नसते। परंतु निरंकारी मिशन असेल किंवा नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं कार्य असेल, ही अशी काही सेवाभावी संस्था आहे की जी शासनाची कोणतीही मदत न घेता स्वतःच्या खिशातून किंवा देणगीमधून हे समाज उपयोगी उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतात। आणि अरुणने सांगितल्याप्रमाणे आपण कोरोनाच्या काळात पाहिलेलं आहे की फुकट मिळणारा ऑक्सिजन त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कितीही रुपये देऊन किमतीला त्या ठिकाणी घ्यावा लागत होता आणि काही दुर्दैवी लोकांना तो ऑक्सिजन वेळेत देखील मिळाला देखील नाही आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काही लोकांना आपला प्राण देखील गमवावा लागला। आणि असं निसर्गातून सडळ असताना जे फुकट आपल्याला मिळतं त्याची किंमत आपल्याला त्या ठिकाणी नसते। असो, यांचा चांगला उपक्रम आहे आणि निसर्ग संवर्धनाचं काम ते या ठिकाणी करत आहे। मी पिंपळगाव खडकी ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचा धन्यवाद करतो आणि त्यांच्या पुढील या उपक्रमास खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा देतो। तसेच त्यांना ही खात्री देखील देतो की ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, ग्रामस्थांच्या माध्यमातून असेल, जे जे सहकार्य त्यांना लागेल ते निश्चित ग्रामपंचायत असेल, ग्रामस्थ असतील उपलब्ध करून देतील याची त्यांनी खात्री बाळगावी आणि जे जे काय लागेल त्यांनी आम्हाला येऊन सांगावं। आम्ही निश्चित सेवेसाठी तत्पर आहोत। प्रेमाने बोला, धन निरंकार।